आज होता गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस असल्यामुळे मांडणी वगैरे सगळं तर आलंच, त्यामुळे वाचायला वेळ तर लागणारच होता. चला स्टार्टिंगपासून बघूया. हाय हॅलो नमस्कार, प्रियंकाच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिलं तर गाईसाठी गव्हाच्या 4 पोळ्याचं नैवेद्य केला. त्यानंतर देवघरात पूजा वगैरे केली आणि सगळं सामान गोळा केलं. माझ्या मदतीला आदू आहे, त्यामुळे काय आता पटकन मांडणी करून घेते. माझं पारायण मांडण्याची पद्धत एकदम साधी सोपी आहे, कारण की मी प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्राचं पारायण नेहमीच करत असते. त्यामुळे साध्या सोप्या पद्धतीने मी नेहमीच मांडत असते. एक भगवा कपडा टाकायचा, चौरंग घ्यायचा स्वच्छ धुवून पुसून आणि आपलं पारायण मांडायचं आणि वाचायला बसायचं. सगळ्यात पहिलं तर गडवा घेतला धुवून, त्यामध्ये पाणी घ्यायचं, एक ठोकळा टाकायचा 1 रुपयाचा, त्यामध्ये सुपारी टाकायची, 5 कुंकवाचे बोटं, 5 हळदीचे बोटं लावायचे, नागिनीचे पानं घ्यायचे, पानं ठेवायचे 5 आणि त्यामध्ये सोललेला नारळ ठेवायचा. आपला कलश रेडी आहे. गहू किंवा तांदूळ घ्यायचे आणि त्यावरती कलश ठेवून द्यायचा. त्यानंतर आपली जी गुरुचरित्र पारायण आपण वाचणार आहोत ती पोथी घ्यायची, त्याच्यावर सगळं काही हळद कुंकू अक्षता वाहून फुलं वाहून पूजा करायची आणि 2 नागिनीचे पानं, त्यावरती 11 रुपये दक्षिणा, एक सुपारी आणि अशा प्रकारे हे गणपतीच्या रूपामध्ये आपण हे ठेवणार आहोत. आणि मस्तपैकी आता माझं मांडणी सगळी झालेली आहे आणि वाचायला मी सुरुवात करते. छोटीशी रांगोळी पण काढली.